हरिओम. प्रवचन क्रमांक 39. कर्मयोग, अध्याय 3, ओवी 194 ते 201. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 32. परंतु जे माझ्या या मताचे दोषदृष्टी ठेवून अनुष्ठान ठेवत नाहीत, ते अतिज्ञानाने मूढ झालेले अविवेकी नष्टच झालेले आहेत असे समज. भावार्थ दीपिका, ओवी क्रमांक 194. ना तरी प्रकृतिमंतू होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत अव्हेरुनी ओसंडिती. ओवी क्रमांक 195. जे सामान्यत्वे लेखिती, अवज्ञा करुनी देखती, का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. नाहीतर प्रकृतीच्या अधीन होऊन याचप्रमाणे इंद्रियांचे लाड करून जे लोक माझ्या या मताला टाळतात, तसेच जे लोक माझ्या या मताला किंमत देत नाहीत किंवा याला तुच्छ समजतात, असे लोक बोलघेवडेपणे माझ्या मताला निरर्थक समजतात. नाहीतर याचा अर्थ मागील प्रवचनाप्रमाणे जो उपदेश भगवंत श्रींनी केला आहे त्याकडे साफ दुर्लक्ष करून लोक प्रकृतीच्या आहारी जातात, प्रकृतीचे लाड करतात. जसे मुलांनी काही मागितले की पालक लगेच ते त्याला देण्यासाठी हालचाल सुरू करतात. मुलाची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार पालक करत नाहीत. याला लाड असे म्हणतात. आणि याही पुढे मुलांनी काहीही न मागता त्याच्या लायकीचे नसलेले त्याला आपणहून देणे, याला फाजील लाड असे म्हणतात. वास्तवात मुलांना मधूनमधून नकाराचीही सवय असावी लागते. प्रकृती कुत्र्यासारखी आहे. कुत्र्याला तुम्ही एकदा खायला घाला, लगेच तुम्हाला पाहताच क्षणी तो शेपटी हलवत खायला द्यावे अशी अपेक्षा करेल. त्याचे थोडक्यात समाधान नाही, किंवा तो तुम्ही द्याल याची वाट पाहणारा नाही, तुमच्याकडून सतत अपेक्षा करणार. इंद्रिये अशा कुत्र्याच्याही पुढे आहेत. ती तुम्ही देण्याची वाट न पाहता कोठेही जरा उपभोगाची चाहूल लागली की लगेच त्या उपभोगासाठी तुम्हाला आपणहून उद्युक्त करतात. आणि असे उपभोग तृप्त होईपर्यंत मन अस्वस्थ राहून इंद्रियांना साथ देत तुम्हाला त्या उपभोगाची सतत टोचणी देत राहते. आणि आपण इंद्रियांचे अशा प्रकारचे लाड केले की ती आपल्यासाठी उपयोगी निरुपयोगी, आपल्या आवाक्यात नसलेलेही उपभोग घेण्यासाठी आपल्याला उद्युक्त करू लागतात. आणि अशावेळी आपण अशा आपल्या आवाक्यात नसलेले, आपल्याला निरुपयोगी असलेले, आपल्यासाठी अयोगिक असलेले उपभोग घेणे कसे योग्य आहे याचे आपण उदात्तीकरण करू लागतो. इतकेच काय, तर आपण भगवंत श्रींनी सांगितलेले तत्त्वज्ञान कसे चूक आहे ते भेटेल त्याला पटवून देऊ लागतो. आपण उपभोग घ्यायचा आणि तरीही त्याबद्दल निरीच्छ राहायचे, यावर काहीही बोलायचे नाही, त्याच्या लज्जतीचे सुख घ्यायचे नाही, हे कसले तत्त्वज्ञान, अशी मुक्ताफळे उधळू लागतो. यालाच येथे बोलघेवडेपणा असे म्हटले आहे. आपण नेहमी आपल्यापेक्षा खालच्या थरातील लोकांना पाहतो. यामुळे आपल्याला आपण फार मोठे शहाणे आहोत असे वाटते. त्यामुळे आपल्यातील अहंकार दृढ होतो. यापेक्षा आपण नेहमी आपल्यापेक्षा वरच्या थरातील लोकांना पाहावे. त्यांना पाहून मत्सर वाटू न देता आपल्याला अजून बरीच मजल मारायची आहे, भरपूर मिळवायचे आहे हे ओळखावे, म्हणजे अहंकार निर्माण होत नाही. यासाठी मागील ओव्यांमधून भगवंत श्रींनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आचरण करावे. परंतु जे लोक असे आचरण करत नाहीत त्यांच्याबद्दल पुढे सांगत आहेत. ओवी क्रमांक 196. ते मोहमदिरा भुलले, विषय विखे घारले, अज्ञान पंकी बुडाले, निभ्रांत मनी. असे लोक मोहरूपी दारूला वश झाले, विषयरूपी विषाने वेढले, अज्ञानरूपी चिखलात रुतले, असे निःसंशय समज. भगवंत श्रींचा उपदेश मानत नाहीत असे लोक दारू प्यायल्यासारखे वर्तन करतात.
दारू प्यायल्यावर माणूस बेभान होतो. तो काय बोलतो, काय करतो याची त्याला शुद्ध नसते. परंतु अशा वेळी कधीही असा एखादी चांगली गोष्ट करत नाही, परंतु वाईट गोष्ट मात्र नक्की करतो. भगवंत श्रींचा उपदेश न मानणारे लोक भौतिक वस्तुजगताच्या उपभोग रूपी विषाने घेरलेले असतात. विष एकदाच मारते, परंतु मोहरूपी विष दररोज मारते. धृतराष्ट्र मुलांच्या मोहरूपी विषाने अंध झाला होता. त्याला भावाची मुले पांडव कधी एकदा मृत होतात आणि स्वतःची मुले कुरुवंशाचे संपूर्ण राज्य उपभोगतात असे झाले होते. सन्मार्गाने मिळत असलेल्या अर्ध्या राज्यावर त्याचे समाधान नव्हते. यामुळे शेवटी अर्धेही नाही आणि काहीही नाही, त्याची सर्व मुले ठार मारली गेली. भगवंत श्रींचा उपदेश न मानणारे लोक अज्ञानामुळे स्वतःची प्रगती करू शकत नाहीत. अज्ञानामुळे त्यांची ज्ञानरूपी पाटी कोरी असते. श्रद्धेवर ज्ञान जिज्ञासा आधारलेली असते, म्हणून चिखलात कमळ उगवते. त्याप्रमाणे अज्ञानरूपी चिखलात असा जिद्दीने मेहनत घेऊन ज्ञानियांपेक्षा लवकर मुक्त होतो. ओवी क्रमांक 197. देखई शवाच्या हाती दिधले, जैसे रत्न का वाया गेले, ना तरी जात्यंधा पाहिले, प्रमाण नोहे. पहा, प्रेताच्या हाती रत्न देणे वाया जाते. जन्मांधाने पाहिलेला पुरावा होत नाही. मृतदेहाच्या हाती रत्न देऊन काय उपयोग? जीवित असताना कोणी कोणासाठी काही केले तर त्याचा उपयोग होतो. मरणोत्तर पदव्या देतात हे एक न समजणारे कोडे आहे. माऊली म्हणतात की भगवंत श्रींचे तत्त्वज्ञानाप्रमाणे आचरण न करणाऱ्या लोकांना तत्त्वज्ञान सांगणे म्हणजे मृत व्यक्तीला ते समजून सांगण्यासारखे आहे. ते म्हणजे एखाद्या जन्मांधाने सांगितले की मी अमुक घटनेचा चक्षुर्वै सत्यम साक्षीदार आहे. त्याप्रमाणे अज्ञानाने पूर्ण अंध झालेल्याला तत्त्वज्ञान सांगून काही उपयोग होत नाही. त्याने काहीही केले तरी ते अज्ञानीने केल्याप्रमाणेच आहे. ओवी क्रमांक 198. का चंद्राचा उदयो जैसा, उपयोगा नवचे वायसा, मूर्खा विवेकू हा तैसा, रुचेल ना. किंवा चंद्र उगवला तर त्याचा कावळ्याला काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे माझे विवेकाचे हे मत मूर्खांच्या पचनी पडणे शक्य नाही. चंद्र रात्री उगवतो. रात्र झाली की कावळ्याला काहीही दिसत नाही. त्यामुळे त्याला चंद्रप्रकाशाचा काही उपयोग होत नाही. विवेकी माणसासमोर अयोगिक अनात्म कार्य आले की त्याचा संयम तारतम्य जागे होते आणि तो त्यापासून दूर राहतो. अज्ञानात सखोल बुडालेल्या कावळारूपी माणसाला चंद्रोदयरूपी तत्त्वज्ञान सांगून काहीही उपयोग होत नाही. अशा मूर्खाला विवेकी माणसाचे मत कसे रुचणार? ओवी क्रमांक 199. तैसे जे पार्था, विमुख या परमार्था, तयांसी संभाषण सर्वथा, करावेना. त्याचप्रमाणे अर्जुना, जे परमार्थाकडे पाठ फिरवलेले आहेत त्यांच्याशी मुळीच बोलूही नये. म्हणून अर्जुना, परमार्थाकडे अध्यात्माकडे पाठ फिरवलेल्याला कधीही समोर उभे राहू देऊ नये. अशाशी साधे संभाषणही करू नये. असा समोरून आला तर आपण रस्ता बदलावा. याचे कारण पुढील 2 ओव्यांमध्ये सांगतात. ओवी क्रमांक 200. म्हणवनी ते न मानिती आणि निंदाही करू लागती, सांगई पतंगू काय साहती, प्रकाशाते. ओवी क्रमांक 201. पतंगा दीपी आलिंगन, तेथ त्यासी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. कारण ज्याप्रमाणे पतंगाला प्रकाश सहन होत नाही हे उघड आहे, त्याप्रमाणे अशांना माझा उपदेश रुचत नाही, परंतु ते त्याची निंदा नालस्ती मात्र करतात. अशांची अवस्था दिव्यावर झडप घातल्यावर ज्याप्रमाणे पतंगाला मरण नक्की येते, त्याप्रमाणे
विषयांच्या आहारी जाणाऱ्याचा आत्मनाश अटळ आहे. पतंगाला प्रकाश सहन होत नाही. तो प्रकाश दृष्टीस पडताच तो विझवण्यासाठी त्यावर झडप घालतो आणि असा आततायीपणा केल्यावर जे व्हायचे तेच होते. तो पतंग त्याच प्रकाश देणाऱ्या ज्योतीमध्ये जळून राख होतो. आपण पाहतो, ट्रकचा आवाज ऐकून कुत्रा त्यावर धावून जातो. त्याला काय वाटते कोणास ठाऊक, परंतु तो त्या ट्रकच्या आवाजापेक्षाही मोठा आवाज काढून भुंकायचा आणि त्याच्या वेगाशी स्पर्धा करण्याच्या इराद्याने त्याच्यापेक्षा वेगाने धावायचा केविलवाणा प्रयत्न करतो आणि या नादात त्या ट्रक खाली येतो आणि चिरडला जातो. ज्यांना भगवंत श्रींचा उपदेश रुचत नाही ते त्या उपदेशाची टिंगलटवाळी करतात. कोणी असे आचरण करणारा भेटला की ते त्याची टर उडवतात. कोणी भावार्थ दीपिका वाचत असला की त्याला चार चौघात या दुय्यम ज्ञानेश्वर माऊली अशी हाक मारतात. कोणी दासबोध वाचत असला की त्याला या असमर्थ दुर्बोध दास अशी हाक मारतात. मी तारुण्यात यायच्या आधीपासूनच मे महिन्याच्या सुट्टीमध्ये लोकहितवादी विष्णूशास्त्री चिपळूणकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे इत्यादींची पुस्तके दररोज तालुक्याला जाऊन वाचनालयामधून आणून वाचत असे. यातच भर म्हणून आमच्या वडिलांचे परमस्नेही सन्माननीय अनंत वासुदेव चितळे यांच्याकडून दररोज रात्री जेवण झाल्यावर रामायण, महाभारत, पंचतंत्र, कृष्णचरित्र, मोरोपंतांच्या आर्या वगैरे ऐकत असे. यामुळे मला माझ्या समकालीन सवंगड्यांनी अकाली झालेला आजोबा अशी बिरुदावली दिली होती. असो, भगवंत श्री सांगतात की अशांचा आत्मनाश निश्चित आहे. त्यांच्या वाटेवर आनंद कधीही फिरकत नाही. असे जन्मोजन्मी दुःख आणि दुःख सहन करत जगत राहतात. अशांची उपेक्षा करावी. हरिओम.